तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं, 24,400चा आपण एक सीई खरेदी करणार. सीई म्हणजे कॉल आहे तो आपण खरेदी करतो. याचा मार्केट खाली जाणार आहे, तर आपण काय करतो, कॉलला आहे तो एका सेल करतो. असं का होतं? आता सिंपल लॉजिक लक्षात घ्या. मार्केट जर डाऊन साईडला जात असेल तर प्रीमियम कशाचा वाढणार आहे? पुटचा वाढणार आहे. पुटचा प्रीमियम वाढेल जर मार्केट कुठं खाली जात असेल तर. पीयूटी आहे बरं का, हे पीयूटी तुम्ही समजाल, ठीक आहे. पीयूटी पुट, ठीक आहे. तर या ठिकाणी आपण काय करतो, आता मार्केट खाली जाणार असेल तर आपण काय करतो, जर बाय करायचं असेल म्हणजे प्रीमियम कशाचा वाढणार आहे, मार्केट खाली जात असेल तर पुटचा वाढणार आहे, पुटचा. आणि आपण कॉल आहे तो सेल करणार आहे. म्हणजे मार्केटचा प्रीमियम कधी आपण सेल करू शकतो, पुट आहे तो ज्यावेळेस मार्केट आहे ते खाली जाईल. मार्केट जर खाली जात असेल तरच कॉलचा प्रीमियम आहे तो कमी होतो. कन्सेप्ट लक्षात घ्या. ही जी सेलिंग आहे ना, सेलिंग त्याच वेळेस आपण उपयोगात आणू शकतो जर तुम्हाला कॉल सेल करायचा असेल तर. म्हणजे विरुद्धार्थी ही सेलिंग आपण मार्केट खाली जातानाच कॉल सेल करू शकतो. मार्केट आता लिहिण्याची गरज नाही, मार्केट खाली जातानाच कॉल आपण खरेदी करू शकतो. खाली जाणार असेल तरच आपण काय खरेदी करतो, तरच हा कॉल आहे तो आपण सेल करू शकतो. खरेदी नाही, सॉरी, मार्केट जर खाली जाणार असेल तरच आपण कॉल काय करणार, सेल करणार. आता तुम्हाला मी सांगतो याच्यामध्ये मी इतकं का लिहिलं, काय याच्यामधून मला सांगायचं तुम्हाला. तर बघा, 24,400चा आपण सीई खरेदी केला कधी, ज्यावेळेस मार्केट आहे ती बरी जाणार असेल तर. आता आपल्याला लॉस कधी होतो याच्यामध्ये, याचा प्रीमियम कमी झाल्यानंतर. याचा प्रीमियम जर समजा कमी झाला तर आपल्याला काय व्हायला लागेल, याच्यामध्ये मराठीत लिहितो, लॉस होईल. ठीक आहे, याच्यामध्ये काय होईल, लॉस होईल. पण कधी ह्याचा प्रीमियम कमी होईल, ज्यावेळेस मार्केट खाली जाईल. मार्केट काय होईल, ज्यावेळेस खाली जाईल त्यावेळेस ह्या कॉलचा प्रीमियम आहे तो कमी व्हायला लागेल. मग आता जर याच ठिकाणी आपण जर कॉल बाय न करता, हा काय केलेला आपण, कॉल आहे तो बाय केला म्हणजे खरेदी केला नॉर्मल, हा आहे तो आपण काय केला, सेल केला. तर आता हा जर कॉल आपण प्रीमियम हा कमी होतोय, ठीक आहे, याच्यामधला प्रीमियम कमी होतोय, आपल्याला लॉस व्हायला लागला. मग हा लॉस आपला लॉस आहे तो प्रॉफिट कोणाचा होतो. म्हणजे मार्केट समजा आपण कॉल वरी जाणार आहे म्हणून आपण काय केलं, वरी जाणार असेल म्हणून आपण एक सीई खरेदी केला, पण याचा प्रीमियम आहे तो मार्केट खाली चाललंय सध्या म्हणून प्रीमियम कमी होतोय. मग हा प्रीमियम आहे तो कुठे जातो, तर प्रीमियम जातो या ठिकाणी सीई जे ज्यांनी सेलिंग केलेले, हे सेलर जे आहेत ना, मी तुम्हाला ऑप्शन चेन मध्ये दाखवलं की डेटा असतो तो सेलरचा असतो. ज्यांनी हा कॉल आहे तो सेल केलेला आहे, याच्यामध्ये काय होतं, वरी जर मार्केट वरी गेलं म्हणजे कॉल बाय केला असेल आपण, तर याच्यामध्ये प्लस प्रीमियम होत जातो. ठीक आहे, तर आपल्याला काय होतं, पुढे चालून प्रॉफिट होतं म्हणजे नफा होतो. ठीक आहे, हे आता मी डिलीट करतो याला. ठीक आहे, काय होतं, जर याच्यामध्ये ही मार्केट जर इथं प्लस प्लस होत गेलं म्हणजे वाढत राहिला प्रीमियम तर आपल्याला नफा होतो. पण सेलिंग मध्ये काय होतं, जर हा जर मायनस मायनस होत गेलं म्हणजे ह्याचा प्रीमियम जेवढा कमी होईल तेवढा नफा होणार. सेलिंग मध्ये काय होतं, आपल्याला प्रॉफिट कधी होणार, ज्यावेळी 24,400 चा प्रीमियम हा जो 100 रुपये आहे तेवढा जेवढा कमी होईल तेवढा आपल्याला सेल जर केला असेल एखादा कॉल आपण तर नफा होणार. आणि इकडं जर प्लस मध्ये जर मार्केट वाढलं तर आपल्याला नफा होणार. म्हणजेच काय होणार, वरच्या साईडला जर आपल्याला या ठिकाणी याचा प्रीमियम कमी होत गेला तर या ठिकाणी यांना काय होणार, प्रॉफिट होणार, नफा होणार. म्हणजे आपल्याला जो लॉस होतो, थोडक्यात सांगतो, आपल्याला जो लॉस होतो तो प्रॉफिट कुणाला होतो, हा पूर्णपणे सेलर म्हणजे विकणाऱ्याला प्रॉफिट होतो, सेलिंग वाल्याला प्रॉफिट होतो. जो तो एखादा लॉट आहे तो सेल करतोय ना त्याला प्रॉफिट होणार आहे. हा आपला जो नफा आहे, सॉरी आपला जो लॉस आहे तो सेलिंगचा प्रॉफिट आहे. आणि आता जर समजा उलट झालं, जर याच्यामध्ये हा प्रीमियम आहे तो समजा हा प्लस 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 होत गेला, कोणता, हा प्रीमियम जो आहे 100 रुपयाचा सेल केली यांनी, पण समजा मार्केट आहे ते यांच्या विरुद्धार्थी गेलं, मार्केट खाली न जाता मार्केट आहे ते यांनी सीई सेल केला पण मार्केट आहे ते वरी चाललंय, म्हणजे याचा प्रीमियम काय होणार, 100 रुपयाचा आहे तो वाढणार. आता वाढल्यानंतर काय होईल, यांना लॉस व्हायला लागेल. कुणाला, यांना काय होणार, लॉस होणार. कुणाला, सेलरला, म्हणजे विकणारा जे पण कोण आहे, सेलिंग वाले, शॉर्ट सेलिंग आपण याला म्हणतो, सेलरला काय होईल, लॉस होईल, कारण यांचा प्रीमियम आहे तो वाढायला लागला म्हणजे यांचा लॉस झाला. म्हणजे इकडे प्रीमियम आपला परत प्लस व्हायला लागला म्हणजे काय झाला, आपल्याला नफा झाला. म्हणजे यांना लॉस कधी होणार की प्रीमियम जर हा 100 रुपयाचा जर प्लस मध्ये झाला, वाढत गेला, तर ह्यांचा सेलिंग वाल्याचा लॉस आहे आणि वरच्या साईडचा जे बाईंग करतात त्याचा प्रॉफिट आहे.
ठीक आहे, माझ्या मते इथपर्यंत आपल्याला क्लिअर झालेलं असेल. तर मी थोडस याला क्लिअर करतो आणि परत एकदा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. समजा याला सीई याने बाय केला आणि यांनी सीई आहे तो सेल केला. ह्याने सेम आहे, म्हणजे याने काय केलं, सीई बाय केला, याने सीई सेल केला. आता याच्यामध्ये काय होतं, जर बायरला लॉस झाला तर आहे तो याला प्रॉफिट होतो आणि ह्यांना वर्षा बायरला जर लॉस झाला तर यांना प्रॉफिट होतं. मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये हे तुम्हाला क्लिअर केलेलं आहे आत्ताच, पाठीमागच्या नाही म्हणजे आता 2 मिनिटापूर्वी कंटिन्यू व्हिडिओ आहे तोच. तर सेम आहे, त्याच्यामुळं आपला जो प्रॉफिट आहे, जो आपण बाय करत असाल एखादा कॉल आहे, तो आपण बाय केलेला कॉल जो आहे तो पूर्णपणे आपल्याला जर लॉस झाला तर तो सेलरचा प्रॉफिट आहे आणि आपल्याला जर लॉस झाला तर तो सेलरचा प्रॉफिट आहे. सेलरला लॉस झाला तर आपला प्रॉफिट आहे. म्हणजे असं कदापि नाही की या ठिकाणी जे सेलिंग करतात ते पूर्णपणे 100% त्यांना प्रॉफिटच होतो, असं कदापि नाही. त्यांना 100% हे लोक प्रॉफिटमध्येच असतात. याच्यामध्ये सुद्धा लोकांना लॉस होतो. बायरनी आहे तो आपल्याला म्हणजे बाय करतो आपण एकदा ऑप्शन, आपल्याला जर म्हणजे प्रॉफिट झालं तर तो कोणाचा प्रॉफिट असतो, सेलरचा. सेलरचा पैसा आहे तो आपल्याला काय होतो, नफा होतो. म्हणजे त्यावेळेस कोणाला लॉस होणार आहे, तो सेलरला लॉस होणार आहे. हा काय होणार आहे, सेलरला लॉस होईल, त्यावेळेस आपल्याला प्रॉफिट होईल. आणि ज्यावेळेस सेलरला प्रॉफिट होईल म्हणजे नफा होईल, त्यावेळेस आपल्याला काय होणार आहे, तोटा होईल. म्हणजे आपला जो 100 रुपयाचा प्रीमियम कमी होतो तो पूर्णपणे नफा आहे, तो सेलिंग वाल्याचा असतो. आणि आपला जो तोटा असतो म्हणजे आपल्याला लॉस झाला तो सेलिंग वाल्याचा नफा आणि यांचा आपला जो प्रॉफिट आहे बायरचा तो यांचा तोटा असतो. कारण आपल्याला प्रीमियम आहे तो वाढल्यानंतर प्रॉफिट होतं. ऑप्शन बायरला प्रीमियम आहे तो वाढल्यानंतर प्रॉफिट होतं. माझ्या मध्ये हे लक्षात आलं असेल तुमच्या, नोट डाऊन करून घ्या. समजा प्रॉफिट असतो, प्रॉफिट आता मी लाईन लिहिलेलं सांगतो. ऑप्शन बाईंग आपण करत असाल तर ऑप्शन बाईंग मध्ये आपल्याला लिमिटेड लॉस असतो. कारण आपण समजा एखादा 100 रुपयाचा प्रीमियमचा एखादी स्ट्राईक खरेदी केली तर तो कमी होऊन 0 होतो. म्हणजे आपल्याला बरोबर लॉस आहे तो 100 पॉईंट POINT पॉईंटचा आपल्याला काय होणार, लॉस होऊ शकतो. मॅक्झिमम लॉस किती, 100 पॉईंट. मॅक्स हा लॉस आहे तो मॅक्झिमम 100 पॉईंटचा होऊ शकतो. पण आता याच्यामध्ये ऑप्शन आपल्याला लॉस 0 होऊ शकतो 100 रुपयाचा. पण सेलिंग वाल्याकडे काय होतं, समजा 100 रुपयांचा प्रीमियम असेल, जर हा वाढला, ठीक आहे, ह्यांना प्रॉफिट कधी होणार, तर ज्यावेळेस प्रीमियम आहे तो कमी होईल, 0 होईल, त्यावेळेस इकडे प्रॉफिट होईल यांना. पण यांना आता लॉस जर झाला तर हा 100 रुपयाचा प्रीमियम आहे तो 1000 रुपयावरती पण जाऊ शकतो. ठीक आहे, यांचा प्रीमियम जो आहे तो 1000 रुपयावरती सुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे या ठिकाणी काय होणार, इथं अनलिमिटेड मॅक्स लॉस अनलिमिटेड असतो. लॉस UN अनलिमिटेड लॉस आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये प्रॉफिट आहे ते इथं लिमिटेडच आहे, कारण हा 0 झाला तर 100 पॉईंटचा यांना प्रॉफिट होईल, प्रॉफिट. ठीक आहे, आणि जर लॉस झाला तर अनलिमिटेड होईल. आणि ह्यांना जर समजा प्रॉफिट झाला तर यांना प्रॉफिट आहे ते 100 रुपयाचा, समजा इकडं 1000 रुपये जर झाला प्रीमियम, तर हा त्यांचा अनलिमिटेड आहे तो प्रॉफिट आहे. हा काय झाला, प्रॉफिट. ठीक आहे, हा प्रॉफिट आहे यांचा अनलिमिटेड. 100 रुपयाचा प्रीमियम 1000 रुपयावरती जाऊ शकतो. पण 0 झाला तर यांना फक्त 100 पॉईंटचीच रिस्क आहे. पण याच्यामध्ये यांना अनलिमिटेड रिस्क आहे सेलिंग वाल्याकडं आणि लिमिटेड प्रॉफिट. त्याच्यामुळे कधी आपण जर सेलिंग करण्याचा विचार करत असाल तर थोडा विचार करा. जर तुम्हाला स्ट्रॅटेजी आहे ती परफेक्ट तुमच्या येत असतील, तुम्हाला माहिती असेल, तरच तुम्ही सेलिंगकडे जाऊ शकता. हे एक गैरसमज आहे की सेलिंग मध्ये खूप मोठा प्रॉफिट होतो, पण तो कोणाला होतो, ज्यांच्याकडे करोडो रुपये आहे. करोडो म्हणजे 1 करोडने पण काही नाही होत. ज्यांच्याकडे 50-60 करोड रुपये आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने मोठ्या क्वांटिटीमध्ये शेअर्स आहे ते खरेदी करता येतात, सॉरी लॉट आहे ते सेल करता येतात. त्यामुळे त्यांना प्रॉफिट आहे ते खूप छान होतो. नाहीतर आपल्याला जर तुमच्याकडे एखादा लॉट आहे ते तुम्ही सेल केला तर त्यामध्ये तुम्हाला पाहिजे तितका प्रॉफिट नाही होणार. तुम्हाला अनलिमिटेड लॉस पण होऊ शकतो. कधी कधी 2-2 हजार पॉईंट मार्केट आहे ते आपल्या विरोधात असतो. ठीक आहे, 2000 पॉईंट पर्यंत मार्केट आपल्या विरोधात असतं कधी कधी. त्याच्यामुळे आपल्याला काय होणार, हा अनलिमिटेड लॉस होऊ शकतो जर तुम्ही सेलिंग करत असाल तर. म्हणून विचार करा कधी सेलिंग करताना, आपल्याला बाईंग कडे जायचंय, आपल्याला सेलिंग मध्ये नाही जायचं. फक्त माहिती म्हणून तुम्हाला सांगितलं की ऑप्शन सेलिंग आहे ते नक्की असते काय. सेलिंग मध्ये लिमिटेड प्रॉफिट अनलिमिटेड लॉस कशा पद्धतीने आपला होतो, फक्त तुम्ही हे लिखाणाकडे इग्नोर करा. व्हिडिओमध्ये माझ्या मते इथं थांबू आपण. ऑप्शन ट्रेडिंग वाटते तितकी सोपी नाही आणि वाटते तितकी अवघडी नाही. जर तुम्हाला काही कमवायचं असेल ना, काहीतरी गमवावं लागेल आणि गमवण्यासाठी तुमच्याकडे फक्त वेळ आहे. ठीक आहे, ट्रेडिंग मध्ये फक्त वेळ तुम्हाला द्यावा लागेल. म्हणजे ट्रेडिंग मध्ये तुम्हाला जर प्रॉफिट कमवायचं असेल तर फक्त वेळ मागतो. तुम्ही भले ट्रेड करू नका दिवसभरामध्ये, फक्त तुम्ही चार्टकडे पाहत राहा. चार्ट पाहणं, त्याच्यासोबत मैत्री करणं हे खूप आणि खूप गरजेचं आहे. ठीक आहे, थँक्यू. या व्हिडिओमध्ये थांबू आपण इथंच. थँक्यू सो मच.